नमस्कार, मी सूरज पवार. तुम्ही पाहतात कुलाबा न्यूज 24. खरं तर मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आपल्याला समजतंय. त्याचं कारण आपल्याकडे आलेली ही पत्र आणि त्या पत्राद्वारे केलेली तक्रार. खरं तर मुंबई महानगरपालिकेच्या ए वॉर्ड विभागातील जो फेरीवाल्यांकडून माल जप्त केला जातो, तो ज्या गोदामामध्ये टाकला जातो, ए विभागाच्या अंतर्गत जे गोदाम येतं, त्या गोदामामध्ये जो माल टाकला जातो, तो माल ए विभागाच्या गोदामामध्ये न टाकता तो माल पूर्णपणे सी विभागाच्या गोदामामध्ये टाकला जातो. सी विभागाच्या गोदामामध्ये टाकल्यानंतर तिथे त्या मालाची रात्रीपर्यंत हेराफेरी होते, मालाची चोरी होते, त्याचबरोबर दंडामध्ये भ्रष्टाचार होतोय. अशा अनेक घटना आपल्यासमोर येत आहेत. त्याच ठिकाणी ए विभागाच्या फेरीवाल्याला सी विभागाच्या गोदामामध्ये मारहाण झाल्याची घटना देखील आपल्या समोर आली आहे. त्याचसोबत फेरीवाले जे आहेत, अधिकृत फेरीवाले आहेत, त्यांना वगळून काही फेरीवाल्यांना अनधिकृतपणे खोट्या बनावट कागदपत्रांच्या द्वारे लायसन्स देखील वाटलं जातंय. असा देखील प्रकार आपल्या समोर कुठे ना कुठेतरी समोर येतोय. याच विषयावरती बोलायला, हा विषय नीट समजून सांगायला आज माझ्यासोबत अखिल भारतीय सर्व श्रमजीवी कामगार कर्मचारी संघाचे सचिव सर संतोष कवटाळकर सर आहेत. नेमका विषय काय आहे, प्रकरण काय आहे, आज आपण सरांच्या तोंडून थेट ऐकून घेऊया. सर, सर्वप्रथम मी तुमचं स्वागत करतो कुलाबा न्यूज 24 मध्ये. काय सांगाल या पत्रांबद्दल, या तक्रारीबद्दल? सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे गेले 10 ते 12 वर्ष आपल्याकडे 3 गोडाऊन आहेत ए वॉर्ड मध्ये. एक फॅशन स्ट्रीटला आहे, दुसरा आय थिंक बुधवार पार्कला आहे, तिसरा कफरेडला आहे. हे तिन्ही गोदाम असताना गेले 12 वर्ष इथून एकही माल, कुठल्याही फेरीवाल्यांचा कुठलाही माल, बीएमसी जे ऍक्शन घेतात, ज्या गाड्या आहेत, 10 गाड्यात का 12 गाड्यांच्याकडे आहेत प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंटच्या, हा सगळा माल असून ते सी वॉर्डला टाकतात. आणि सी वॉर्डला टाकायचं असं कारण आहे, आय थिंक डब्ल्यूला अजून माहिती नाहीये वॉर्ड ऑफिसरांना. तिथला जो कारभार आहे, एक गाडी गेल्यावरती त्या गाडी मागे जे पैसे निघतात ते वाटप होतात तिथून. आणि ह्यांचा टायमिंग आहे सकाळी 10 ते संध्याकाळी 6चा ते 8चा टायमिंग. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे जे आम्ही जे तक्रार केली आहे, माल जेव्हा कोणी कुणाचं उचलून तिथं नेल्यावरती एक पावती असते. एक त्यांनी बीएमसीतून पावती घ्यायची, ती पावती घेऊन गोडाऊनला जायचं आणि मग तिथं पैसे भरून तो माल सोडवायचा. पण ते तिथे काहीच होत नाही. गोडाऊनला त्यांचा एक झिरो असतो, जो प्रायव्हेट लेबर, जो प्रायव्हेट कोणी ते उचलून आणतात एकाला, त्यांचा फिक्स आहे, तो माणूस उभा असतो. रात्री 11 वाजता गाडी येते, 12, 1, 2, 3 पर्यंत माल, एक्झाम्पल जसा कुणाचा माल असेल 500 ते 5,000 ते 3,000 त्यांची बोली असते. ते पैसे घेतात आणि विदाऊट माल तर रोज पावती माल त्याला सोडला जातो. आणि दुसरी गोष्ट, आम्ही सगळी तक्रार केली आहे. सगळ्यात पहिली तक्रार केली मी ऋतू तावडे मॅडमला, महापौर. दुसरी केली मी संजय गाडी साहेबांना, उपमहापौर. तिसरी केली आयुक्तांना. आणि चौथा मी त्यांच्यावर आरटीआय सुद्धा मारलाय. आणि आरटीआय याच्यावरती मारलाय. सध्या मला माहिती असेल तर एक QR कोड देत आहेत. QR कोड कुणाला देतात मला माहिती आहे? फेरीवाले कोण? अधिकृत फेरीवाले, ज्यांच्याकडे पूर्वीचे काही त्याचे कागदपत्र असतात त्यांना. पण सध्या असं चालू आहे की तुम्हाला जर हवे असेल ना, तुम्ही पैसे द्या, की तुम्हाला QR कोड तुम्हाला उद्या भेटेल किंवा आत्ता सुद्धा भेटू शकतो. तुम्ही आत्ता पैसे द्या, तुम्हाला विदाऊट पेपर तुम्हाला ते पैसे दिल्यावरती. ओके, म्हणजे बनावट कागदपत्र बनवून 100%. याची पण कारवाई केली पाहिजे. याची मी याचा टाकला बघा, मी याच्यात नोंद केली आहे. आणि मारहाणीच पण नोंद केली आहे. सर, मारहाण नेमकी कोणाला झाली आणि कुठे? फेरीवाल्याला, सी वॉर्डच्या बाहेर. तिथे त्यांचे लोकल काही ठेवलेत त्यांनी, बाउन्सर सारखे गुंडे. आणि जो गोडाऊन क्लार्क आहे तो तिथे असून ते स्वतः काहीच करतायत, ते एका खुर्चीवर बसून असतात. तो जो माणूस असतो, व्यक्ती जो प्रायव्हेट याचा काही संबंध बीएमसीचं काहीच घेणं देणं नाहीये, तो मालाची बोली लावतो. एक माणूस आला, माल उचलला, परत जर त्यांनी त्याचा माल तिथून नाही सोडवला तर सेकंड डे त्याच्या पाठी असं हात धुवून लागतात की त्याला महिनाभर त्याचा रोज माल उचलला. सर, तुम्ही महापौर, उपमहापौर, आयुक्त यांना पत्र व्यवहार केलाय, पत्राद्वारे तक्रार केली, यावरती काही ऍक्शन घेतली गेली का त्यांच्याकडून? संजय गाडी साहेबांचं बोलणं झालं नाहीये. आता मी पत्रव्यवहार केलं, यांचं काय आम्हाला परत उत्तर अजून आलं नाहीये. आता गेल्या आठवड्यात आम्ही दिलंय. 10 दिवस लागतात, 10 ते 14 दिवस. आम्ही वाट बघू. नसेल तर मी आता स्वतः जाऊन, म्हणजे आमचं जो शिष्टमंडळ आहे, आम्ही यांची भेट घेऊ, महापौर आणि उपमहापौरांची. आणि आयुक्तांना दिलंय. आता आमचं असं आहे की उद्या किंवा परवा आम्ही जाऊन डब्ल्यूला भेटू, वॉर्ड ऑफिसरांना. कारण त्यांना अजूनही माहिती नाहीये. माहिती जर असेल पण त्यांना अजून गोडाऊनची काही कल्पना नाहीये आणि ते या गोष्टी त्यांनी लक्ष घालत नाही. आणि त्यांनी लक्ष घालायला पाहिजे. मी सर त्याच प्रश्नावर येणार होतो की कारवाई जर झाली नाही किंवा तक्रार जर घेतली गेली नाहीये तर नेमकं तुमच्या संघाकडून पावलं काय असणार आहे? मग काय, जसं नॉर्मल ऍक्शन होते, ऍक्शन घ्यावं लागेल मला.